तर नमस्कार, मी श्याम मांडवेकर आणि आपण पाहताय माझं यूट्यूब चॅनल स्टडी सर्कल गोंदिया। तर आजच्या या महत्त्वाच्या आपल्याला मी काल दिनांक 1 सप्टेंबर 2021ला STI PSI आणि ASOची प्रश्नपत्रिका मी सेंड केलेली होती आणि स्टडी सर्कल गोंदियाच्या माध्यमातून आज या प्रश्नपत्रिकेची ॲन्सर की ही प्रकाशित केली जात आहे। तर बघूया की आपल्या सर्वांना हे बघायचं आहे की 4 सप्टेंबरला जो होणारा पेपर आहे, तर मी लगेच आता तुम्हाला ॲन्सर की ही तुम्हाला दिसणार आहे आणि या ॲन्सर कीला जे करेक्ट ॲन्सर आहे हे करेक्ट ॲन्सर लगेच चेक करून पाहायचं आहे आणि मला बाय पोस्ट करायचं आहे। सर्व विद्यार्थी हे पोस्ट करताय आपापले मार्क्स आणि तुम्हाला सुद्धा पोस्ट करायचं आहे की तुम्हाला STI PSI ASOला किती 100 पैकी किती मार्क्स मिळालेले आहे। तर बघूया आजचे ॲन्सर की STI PSI ASO पेपर क्रमांक 1 STI PSI ASO अंदाजी जी प्रश्नपत्रिका आहे त्याची ही प्रश्नपत्रिका त्याची उत्तर तालिका ॲन्सर की ही प्रकाशित झालेली आहे आणि ही ॲन्सर कीमध्ये आपण बघूया की पहिल्या नंबरचा क्वेश्चन आहे। या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला विचारलेलं आहे की इंग्लंडची भारतातील राजवट ही स्पंजसारखी होती, जी गंगा नदीत हा स्पंज बुडवला जाई आणि थेम्स नदीत पिळून रिकामा केला जाईल। तर लक्षात घ्यायचं आहे की हे विधान तुम्हाला दिलेले आहे आणि यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे 4 प्रकारचे स्टेटमेंट दिलेले आहे की या विधानाचा ॲक्च्युली अर्थ काय होतो। तर विधान तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे, इंग्रजाचे साम्राज्य विस्ताराचे धोरण, बरोबर, हे इंग्रजांचे साम्राज्य विस्ताराचे धोरणच होते। आणि त्यानंतर विधान दिलेलं आहे, इंग्रजांचे भारताच्या संदर्भातील आर्थिक शोषणाचे धोरण, बिलकुल इंग्रजांचं आर्थिक शोषणाचं सुद्धा भारताविषयी हेच धोरण होतं। आणि त्यानंतर इंग्रजांचे भारताच्या संदर्भातील समाज सुधारणेचे धोरण, नक्कीच की समाज सुधारणा ही इंग्रजांना करायचीच नव्हती। त्यानंतर विधान तुम्हाला दिलं आहे, इंग्रजी राजवटीची भारतास अनुकूल असलेली राजकीय भूमिका। तर हे विधान तुम्हाला दिलेले होते, मात्र या विधानापैकी जे गंगा नदीत तो स्पंज बुडवला जाईल आणि थेम्स नदीत तो पिळला जाईल याचं स्टेटमेंट जे 2 महत्त्वाचे लागू पडतात, इंग्रजांचे साम्राज्य विस्ताराचे धोरण आणि दुसरं इंग्रजांचे भारताच्या संदर्भातील आर्थिक शोषणाचे धोरण। म्हणून ॲन्सर क्रमांक या ठिकाणी 1-2 हे महत्त्वाचं ॲन्सर आहे, लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरा नंबरचा, तर खालीलपैकी कोणती संस्थाने लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली होती। लॉर्ड डलहौसी ज्यांनी आधुनिक युगाची सुरुवात तर भारतामध्ये केलीच, आधुनिक सुधारणेचा जनक म्हणून लॉर्ड डलहौसीला म्हटलं जाते। विधवा पुनर्विवाह कायदासुद्धा त्यांच्याच कार्यकाळात महत्त्वाचा मंजूर झाला। मात्र लक्षात घ्यायचं आहे की साम्राज्य विस्ताराचा सुद्धा जो उहापोह किंवा साम्राज्य विस्तार सर्वात जास्त जे झालेले आहे ते डलहौसीच्या काळातच, आणि त्यांनी जे डलहौसीच्या काळात जे साम्राज्य विस्तार केलेले आहे ते केलेले आहे 2चं तुम्हाला दुसरं ऑप्शन आहे, म्हणजेच दुसरं ऑप्शन यामध्ये 2चं दुसरं ऑप्शन म्हणजेच दॅट इज द संबलपूर कानपूर वराड आणि सातारा झाशी अयोध्या आणि जगदीशपूर हे डलहौसीने खालसा केलेले साम्राज्य आहे, लक्षात ठेवायचं आहे। आणि साम्राज्य विस्ताराचे धोरण हे डलहौसीने चांगल्या प्रकारचं, आणि साम्राज्य विस्तार म्हणजे काय, इंग्रजांची ही महत्त्वाकांक्षा होती की इकडे आमचं साम्राज्य असावं, तिकडे आमचं साम्राज्य असावं, आणि यालाच म्हणतात साम्राज्य विस्तार। तर तिसऱ्या नंबरचा प्रश्न आपण बघूया। तिसऱ्याचं 4 तुम्हाला दिलेलं आहे, 3चं 4। त्यानंतर 4 नंबरचा आपण बघूया, इंग्रजांनी इंग्लंडमध्ये आयात होणाऱ्या भारतीय कापडावरील आयात कर दामदुपटीने वाढविला, हे स्टेटमेंट आहे। स्टेटमेंट म्हटलेलं आहे, इंग्रजांनी इंग्लंडमध्ये तयार झालेले कापड भारतात आयात करताना त्यावर नाममात्र दराने आयात कर आकारण्यास सुरुवात केली।
इथे तुम्हाला विचारलं आहे की हे अ आणि ब जे विधान दिलेले आहे वरील दोन्ही कृतीमागे इंग्रजांचा खालीलपैकी कोणता हेतू होता. तर इंग्रजांचा कोणता हेतू होता तर ॲन्सर करायचं आहे तुम्हाला 4च 3 जो हेतू होता की काही हेतू तुम्हाला दिलेले आहे. हेतू दिलेला आहे भारतीय कापड बाजारपेठेला चालना देणे. नक्कीच भारतीय कापड बाजारपेठेला चालना देणे हे तर विधान असू शकत नाही. इंग्रजांची विचारसरणीच असू शकत नाही की जे भारतीय कापड बाजारपेठेला चालना देणार, म्हणून चूक हे विधान होऊ शकत नाही. ब म्हणताय इंग्लंडमध्ये तयार झालेल्या कापडाला भारतात बाजारपेठ उपलब्ध करणे, नक्कीच हा असू शकतो. आणि क भारतात निर्मित कापडाची स्पर्धाक्षमता घटविणे. क म्हणून म्हणजे 2 ऑप्शन आहे की इंग्रजांनी इंग्लंडमध्ये आयात होणाऱ्या भारतीय कापडावरील, तुमच्याकडे 4 नंबरचा क्वेश्चन बघा आणि 4 नंबरचा क्वेश्चनचं उत्तर दिलेलं आहे 4च 3, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 5 नंबर दिला आहे, 2 विधान आणखी दिला आहे, विधान अ, विधान ब आणि विधान क, अशा प्रकारचे विधान दिलेले आहे. आणि या विधानापैकी योग्य पर्याय निवडा. या विधानापैकी तुम्हाला ओळखायचं आहे की हे विधान कोणतं बरोबर आहे. 1800 या ठिकाणी आपण 5च4 कसं आहे आपण बघूया की विधान दिलं आहे 1813च्या चार्टर्ड ॲक्टनुसार ख्रिस्ती मिशनऱ्यांना भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार व प्रसार करण्याची अनुमती देण्यात आली. तर हे या ठिकाणी 5च4 हे लक्षात घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी अ, ब, क हे विधान बरोबर आहे. 1813च्या चार्टर्ड ॲक्टनुसार ख्रिस्ती मिशनऱ्यांना भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याची अनुमती देण्यात आली, हे बरोबर आहे. ब दादोबा पांडुरंग व महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर ख्रिस्ती धर्माचा मोठा प्रभाव पडला, तथापि त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला नाही. तर या ठिकाणी तथापि त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला नाही. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की अ, ब आणि क हे तिन्ही वाक्य जे आहे बरोबर आहे. आणि तिन्ही वाक्य, तिसरं वाक्य आहे नीळकंठ शास्त्री गोरे श्रीपत शेषाद्री व त्यांचा भाऊ बाबा पद्मनजी यांनी मात्र हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. तर हे तिन्ही विधान बरोबर आहे. म्हणून तुम्हाला 5 जे दिलेलं आहे 4 दिलेलं आहे, विधान अ, ब आणि क हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, युनियनिस्ट पार्टी प्रजा पार्टी, एका बाजूला तुम्हाला पार्टी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला त्यांचा नेता दिलेला आहे. तर योग्य जोडी तुम्हाला ओळखायची आहे. तर युनियनिस्ट पार्टी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला उत्तर दिलेलं आहे 6च3. आणि युनियनिस्ट पार्टी याचे नेता जे होते की एकचं क सर सिकंदर हयात खान. त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर बचं या ठिकाणी सेकंडचं जे होतं ते ब प्रजा पार्टी फजलुल हक. प्रजा पार्टीचे जे नेता होते ते कोण होते? फजलुल हक. आणि काँग्रेस सोशलिस्ट पार्टी याचे जे नेता होते मीनू मसानी. कोण होते? मीनू मसानी. आणि चौथा ऑप्शन होतं ऑल इंडिया किसान सभा याचे जे नेता होते ते होते 4च या ठिकाणी 4च ड, दॅट इज द सहजानंद सरस्वती. तर हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. म्हणून या ठिकाणी 6चं तुम्हाला तिसरं ऑप्शन हे बरोबर करायचं आहे. अशा प्रकारे 7च3, 8च3, 9च3, 10च4, 11च4, 12च4, 13च4, 14च4, 15-2, 16-1, 17-2, 18-2, 19-3, 20-3, 21-3, 22-4, 23-1, 24-4, 25-4, 26-4, 27-4, 28-3, 29-4, 30-3, 31-3, 32-3, 32-2, 33-3, 34-3, 35-4, 36-2, 37-3, 38-1, 39-4, 40-2, 41-3, 42-4, 43-2, 44-4, 45-1, 46-2, 47-3, 48-1, 49-3, 50-3, 51-1, 52-2, 53-2, 54-2, 55-4, 56-2, 57-1, 58-2, 59-2, 60-1.
या ठिकाणी 61 4 62 63 4 64 3 65 1 66 3 67 4 68 1 68 1 68 1 69 3 70 4 70 4 71 4 72 3 73 1 74 4 75 2 76 4 77 4 78 2 79 1 80 2 82 81 3 82 3 83 3 84 3 85 4 86 2 87 3 88 4 89 1 90 2 या ठिकाणी आणि 91 4 92 2 93 2 94 4 95 4 96 2 97 1 98 2 99 2 आणि 100 1. तर अशा प्रकारची मित्रांनो ही उत्तर तालिका होती, ॲन्सर की होती आणि STI PSI ASOला या सगळ्या उत्तराला नीट बघा आणि आपल्या जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकाला तुम्ही जे सॉल्व केलेलं आहे त्या प्रश्न कितीपैकी किती मिळाले याचा एक ठोक अंदाज, एक सटीक अंदाज तुम्ही लावा आणि नक्की 4 सप्टेंबर यामध्ये आणखी आपल्याकडे 2 दिवस आणखी आहे, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस. आणि आजचा दिवस आणि उद्याचा दिवस या ठिकाणी बघा की आपलं नियोजन आणखी काय करता येईल, कुठे आपण कमी पडत आहे, जेणेकरून आपल्याला मार्क आणखी वाढवता येईल. तर सर्वांना स्टडी सर्कल गोंदियाच्या तर्फे 4 सप्टेंबरच्या या STI PSI आणि ASOसाठी खूप खूप शुभेच्छा. आपला जो टार्गेट आहे, आपलं जे ध्येय आहे ते तुम्हाला मिळो हीच आमच्याकडून सर्वांना शुभेच्छा. तर धन्यवाद. थँक्यू.